अमरावती शहरात अवैधरित्या एलपीजी गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत धोकादायक प्रकार उघडकीस आणला आहे। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून लालखडी परिसरातील एका घराच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरला जात होता। 24 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकण्यात आला। यावेळी शेख फरीद शेख नजीर हा इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काट्याच्या साहाय्याने सिलेंडर मधून गॅस रिफिल करताना रंगे हात पकडला गेला। तर त्याच वेळी मोहम्मद सलमान शेख हमीद हा ऑटो रिक्षा घेऊन गॅस भरण्याकरिता त्या ठिकाणी आला होता। ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून अशा पद्धतीने गॅस भरण्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या कारवाईत पोलिसांनी गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि एक ऑटो रिक्षा असा ऐकून 2,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या प्रकारावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत।